असतील, रस्त्यांचे असतील, मोठ्या शहरांना आपल्या गावापासून जोडण्याचं काम असेल, हे सगळे कामं या करण्यात आलेले आहेत। अंतर्गत जे रस्त्यांचे विषय आहेत त्याच्यासाठी एक मोठी निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून, डीपीटीसीच्या माध्यमातून, बजेटच्या माध्यमातून, मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये देण्यात आलेली आहे। येत्या काळामध्ये अनेक चांगल्या योजना, लोकहितांच्या योजना, निर्णय सरकारने घेतलेले आहेत। आपल्या भागाला, आपल्या शेतीला 7 दिवस वीज कशी मिळेल या दृष्टिकोनातून सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला लागत असलेली 240 मेगावॅटची वीज ही सौर ऊर्जेच्या विविध प्रकल्पाच्या माध्यमातून सरकार करून राहिली आहे। त्यामध्ये 65 मेगावॅटचा प्रकल्प हा पारसलायचं काम चालू झालेला आहे। ग्रामपंचायतच्या विविध ठिकाणी सरकारने जागा शोधून महावितरणच्या माध्यमातून येत्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना वीज ही दिवसा कशी मिळेल या दृष्टिकोनातून सरकार काम करून राहिली आहे। अनेक चांगल्या योजना ह्या आरोग्यासाठी आणल्या आहेत आमदार साहेबांच्या माध्यमातून। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निधीतून अकोटला उपकेंद्र करणे, अकोल्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करणे, अकोल्याला सध्या असलेलं सिव्हिल हॉस्पिटल याच्या सगळ्या इमारती ह्या त्याच्या दुरुस्ती न करता डायरेक्ट त्या नवीन करणे, त्या कारणानं ही देशाची अति महत्वाची निवडणूक आहे। त्याच्यासाठी मोदीजी हे पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहे आणि पंतप्रधान होण्यासाठी तुमचे हातभार ते होणार आहे तर निश्चित आहे। पण 400च्या पार सीट्स हा मोदीजीचं म्हणणं आहे की आपण कामं जेवढं केलं या देशात की 400 खासदार त्याच्यावरती निवडून द्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मोदीजीच्या पाठीशी आपला निवडून गेलेला खासदार आपला पक्षाचा हा असला पाहिजे। म्हणजे उद्या आपल्याला चांगल्या भाग्याची सुरुवात होणार आहे। चांगल्या भाग्याची सुरुवात म्हणजे विकासाची। हा देश हा मोदीजीच्या भरोशावर अवलंबून आहे आता। मोदीजी हे कणखर नेतृत्व आहे आणि कणखर नेतृत्व असल्या कारणानं कित्येक उदाहरणं आपल्याला सांगायला बघते मोदीजी। ते एकच आहे की मग अमेरिका असो की तुमचे रशिया असो की चीन असो, हे बलाढ्य शक्ती होते। आता त्या बलाढ्य शक्तीच्या लाईनमध्ये आपला आता भारत देश आहे। इथपर्यंत मोदीजीनं इतक्या झपाट्यानं 9 वर्षात 10 वर्षाच्या पिरियडमध्ये आणून ठेवलेला। म्हणून माझी विनंती एवढीच राहणार आहे की मोदीजीचा जो अवाका कामाचा आहे तो पाहून आपण सर्व जाती धर्माचं एकत्रीकरण करून, पक्षाचं एकत्रीकरण करून आपण मोदीजीच्या पाठीशी म्हणजे अनुप धोत्रेच्या पाठीशी उभं राहणार। मी याच्यासाठी म्हटलं की साधं एक का की मोदीजीच्या ज्या योजना आहेत त्या योजना प्रत्येक पक्षाची जी लोक आहेत ते लाभार्थी आहे म्हणून आपण मोदीजीला मत मागतो आहे। आज 80 करोड जनतेला फुकट धान्य 5 वर्ष आहे झालं ना, फुकट धान्य भेटलं ना 5 वर्ष। मग ते वंचित मध्ये आहे, ते काँग्रेसमध्ये आहे लाभार्थी, पण इकडे तिकडे भटकून काय लाभार्थी इकडले आहे तुम्ही। आणि पुढचे आश्वासन दिलं की पुढचे 5 वर्ष फुकट धान्य 80 करोड जनतेला मोदीजी देणार। मोदीजीनं घरकुल योजना काढली, प्रधानमंत्री आवास योजना, 64 उद्दिष्ट वाढवलं। जिथं 10 घरं भेटत होते तिथं आता 40 घरं तुम्हाला भेटतात। जिथं 40 घरं भेटत होते तिथं 160 घरं मिळतात। आता आम्ही अकोटला 4000 घरात, तेलाला घरात, आज तेलाला म्हणा की अकोट म्हणा, कुठं जातीवाद, कुठं पक्षपात आहे। 2000 घरं अकोटला झाले, 750 घरं मुस्लिमांना गेले, जे जन्मात कधी त्यांना भेटत होतं कागदच होता घरा। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की सबके साथ सबका विकास। म्हणजे
या विकासापासून मोदीजीच्या कोणीही वंचित राहिलेला नाही. आणि त्याच गोष्टीनं आपल्याला मतं मागण्याचा तुम्हाला सर्वांना अधिकार आहे. आपण जरूर मागा, ते जीवनही देतील. कारण की तडजोडीचं राजकारण असते की एवढं मोठं देश हा मोदीजी चालवून राहिले आणि हे 18 तास काम करून राहिलं आणि त्या दृष्टीनं मोदीजीला एक मत काही जास्त मोठी गोष्ट नाही. त्यामुळे आहे मला माहीत आहे, पण मोदीजीसाठी काही अमूल्य नाही. त्यांनी सहजपणे मोदीजीला मतदान करावं, म्हणजे प्रणव धोत्रेला त्यांच्या कमळ या चिन्हावर त्यांना मतदान करावं. हा जो विकास आहे हा मोदीजी मूळ आहे. मोदीजी धन पाठवणारे लोक ते महाराष्ट्रामध्ये येतात, महाराष्ट्रामधून आपल्याला येतात. आपण त्यांना एकच उदाहरण मी देणार आहे की गेल्या 40 वर्षापासून अकोट इतकं मोठं शहर आहे आणि अकोला ग्रामीण भाग आणि पहाड, तिथं 3 पेठचा दवाखाना. त्याच्या आधी आमदार झाले नाही काय, मतही मारले. पेटा काय रिकाम्या गेल्या काय? पेट्या दरवर्षी भरूनच जातात, पण तुमचं मत सार्थकी लागलं नाही. आणि आपण प्रस्ताव आता टाकला 2016 मध्ये की इथं उपजिल्हा रुग्णालय पाहिजे. त्याचा आम्ही 20 वर्षाच्या आधी केला आहे उपजिल्हा रुग्णालय, पण इथं 16 मध्ये कल्पना झाली आणि प्रस्ताव झाला 18 मध्ये मंजूर, केंद्रापर्यंत जाते. मोदीजीनं 30 करोड दिले, देवेंद्रजीनं राज्य सरकार म्हणून 20 करोड देते. 50 करोड रुपयाचं आज 100 बेडचं हॉस्पिटल. आज आपण 6 एकर जागेत आपण तेवढ्यावरच थांबलो नाही. तर एमएससीबीचा काय लपंडा होता की या प्रत्येक गावाचा तरुण आपल्या टिपीसाठी अकोल्याला जाय मोटरसायकल, आणि तो पट्टा अधिकारी तिथं सापडले जाईल. कारण की पूर्ण जिल्ह्यासाठी हे एकच ऑफिस होतं विजेचं, आणि एक शहरासाठी होतं. हो, विभागीय ऑफिसच नाही, दोनच ऑफिस. पूर्ण ग्रामीण भाग त्याच्यावर डिपेंड होता आणि 2-3 महिने तुमची डीपी लागत होती. आपण सरकारकडे लोकांच्या दाराशी शासन, त्यावेळेस बावनकुळे हे वीज मंत्री होते, त्यांना सांगितलं की आम्हाला विभागीय कार्यालयाची आवश्यकता आहे. तर ते म्हणा की असं खेड्यापाड्यांना भेटत असते का भाऊ? म्हटलं लोकांच्या दाराशी शासन आपण जाहीरनामा छापलेला आणि त्या दृष्टीनं आपल्याला ते पाहिजे. आपण घेतलं त्यांच्याजवळ. आज 2 तालुक्यासाठी अकोट आणि तेल्हारा विभागीय कार्यालय. आज 4थ्या आणि 5व्या दिवशी डीपी लागते, आणि डीपी लागायचे बहु पैसे पडत नाही. आपण ज्या डिप्या दिल्या आतापर्यंत नवीन कनेक्शन 8,000 दिले 9 वर्षात, 8,000 कनेक्शन. एकालाही पैसे त्याचे द्यायलाही लागले 50,000 रुपये. चिरीमिरी वाटायलाही लागली. स्वतः MSCBचा ट्रॅक्टर, MSCBचे माणसं तारेबावला 2 डिपी लावून जाते. 63चे कनेक्शन कमी करून 100च्या डिप्या लावल्या. 63च्या डिप्या कमी केल्या 100 पॉवर वाढवासाठी. 33 केवीचे सबस्टेशन घेतले 26. 7 करोड रुपयाचं एक सबस्टेशन आहे. पॉवर वाढला. आता त्यांनी पॉवर कमी करून राहिला 26 सबस्टेशन दे. तर आता आपण वडाळी सटवई येथे 80 करोड रुपये किमतीचं एक 132 केवीचं हे सबस्टेशन 2019 मध्ये मंजूर केलं. म्हणजे 18 मध्ये आणि 19 मध्ये निवडणूक लागली. त्याच्यावर उद्धव सरकारनं ते दिलं आणि आता ते उठलं. आता ते 132 केवीचं 80 करोड रुपयाचं सबस्टेशन वडाळी सटवई म्हणजे वडाळी सटवईचं कोणतं गाव आहे? नाही सांगून ते मास्तरचा गाव टेकड्यावरचं.
हा तिकडे आता रस्ता घेतला ना शिरसोलीले हा तिथं 13 एकर जागा आपल्याला भेटते आणि नेवरी येते याला लांबणं येत नव्हत्या लक्षात घ्यावा हा नेवरीला 13 एकर जागा भेटते. आता त्या 13 एकर जागेत 132 केव्हीचं सबस्टेशन म्हणजे एक कुठले आहे एक